देखिए, मराठी महापौर होना चाहिए ऐसा हमारे समाज सबकी मानसिकता थी और हमने सब लोगों ने निवेदन भी दिया था मराठी एकीकरण के माध्यम से। और मराठी एकीकरण के माध्यम से सबको कॉल किया गया था मराठी लोगों के आप आंदोलन में सहभागी हो। उस माध्यम से हम लोग यहाँ पे आए। सुभाष चंद्र बोस मैदान से लेके यहाँ के नगर पालिका तक हम लोग निषेध व्यक्त करने के लिए यहाँ पे पहुंचे हैं। तो मुझे मराठी महापौर बनने का जो ये था इच्छा था, मतलब जो नरेंद्र मेहता साहब के पास जो अपेक्षा थी वो अपेक्षा भंग कर दी है नरेंद्र मेहता ने। और नरेंद्र मेहता साहब ने बहुत बड़ा गलती की अपने परिवार का सदस्य बना के। उनको ऐसा लगता रहेगा कि डिम्पल मेहता को बना के वो बहुत बड़ा ये कर रहे अचीवमेंट है। ऐसी कोई बात नहीं है। बीजेपी के इसमें बहुत नाराज़गी है क्योंकि मुझे भी मेरे भी हितचिंतक बहुत है वहाँ पे। और उनको 3-3 4-4 टर्म चुन के आए हुए पहले भी अच्छे नगर सेवक उनके पास थे। नैना मात्रे थे यहाँ पे, सुरेखा सोनार थी, अनीता पाटिल थी, मयूरी मात्रे जो एडवोकेट है, और आकांक्षा विरकर जो एक फ्रेश है, मतलब पहला टर्म उनका वो पढ़े लिखे लिए। अगर उनको देते थे तो मुझे लगता है नरेंद्र मेहता साहब का बहुत बड़ा कद ऊंचा रहता था मीरा भाईंदर में। लेकिन उन्होंने नहीं किया। उन्होंने खाली रबर स्टैम्प करके अपने डिम्पल मेहता को खड़ा किया है। उनका एक ऐसा काम करने का उनका तरीका है कि मीरा भाईंदर में आमदार भी वही, महापौर भी वही, अध्यक्ष भी वही, नगर सेवक भी वही, निधि भी वही करेंगे। निधि भी वो किसको देने का वो तय करेंगे, कॉन्ट्रैक्ट किसको देने का वो तो वही करेंगे, जिसको टेंडर देने का वही तय करेंगे। तो मुझे लगता है नरेंद्र मेहता साहब को खुद को ही सब बनना चाहिए, ऐसा मुझे लगता है। क्यों अलग अलग लोगों को बना रहे हैं आप खुद ही बन जाओ ना, ताकि क्या मैटर ही क्लोज ना। अभी बार बार आपको अगर ये आप देखते रहेंगे, ठाणा में मराठी महापौर, मुंबई में मराठी महापौर, कल्याण डोंबिवली मराठी महापौर, मीरा भाईंदर में क्यों नहीं? तो मैं आपके माध्यम से मैं कहना चाहता हूँ कि मीरा भाईंदर हो या पूरे महाराष्ट्र के जो आमदार है, जो सभागृह में बैठते हैं, ये धोखे का घंटी ये ख्याल में रखना। ये मराठी के ऊपर जो पीछ के पैर के ऊपर जो रख के ये नरेंद्र मेहता जो ऐसा मराठी के बारे में अगर सोचता रहेगा तो नरेंद्र मेहता को बहुत बड़ा भुगतना पड़ेगा। आपको मैं आपके माध्यम से भी कहना चाहता हूँ। इन्होंने उपमहापौर तो मैं मराठी बिठा दिया है। बिठा दिया ना, ध्रुव किशोर पाटिल बहुत ही अच्छा आदमी, मेरा दोस्त है, ख्याल में रखिए। मराठी उपमहापौर देके उन्होंने आधा तो मतलब पाप मतलब धो दिया, ऐसा मुझे लग रहा है। तो मुझे आपके माध्यम से कहना है, ध्रुव किशोर पाटिल अगर ओपन सीट रहता था तो मुझे लगता है ध्रुव किशोर पाटिल 1 नंबर का कैंडिडेट था उनके पास, समझे कि नहीं? लेकिन उनको देता भी नहीं था। मैं भी वही बोल रहा हूँ क्योंकि उनको रबर स्टैम्प चाहिए। आप नरेंद्र मेहता को रबर स्टैम्प चाहिए, रबर स्टैम्प का काम वो नहीं करेगा क्योंकि ध्रुव किशोर पाटिल एक बोलता ना मराठी में हाड़ा मासाचा कार्य करता है। तो इसके लिए नरेंद्र मेहता उसको नहीं बनाएगा, और रबर स्टॅम्प आहे ना वही बनाएगा, बस उसको ही बनाएगा। मराठी राज्य आहे, मराठी शहरं टिकली पाहिजेत, मराठी अस्तित्व टिकलं पाहिजे। 1956 पासून 1960 पर्यंत जो संघर्ष झाला होता ती वेळ पुन्हा आली की काय अशी आम्हाला शंका आहे। मुळात ज्या कारणास्तव संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला ते कारण असं होतं की मुंबई ही गुजरातमध्ये जाईल, म्हणजे गुजराती भाषिक होईल। त्यावेळेस आमच्या मराठी माणसाने इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांनी लढा दिला। 4 वर्ष हा लढा चालला, अनेकांनी गोळ्या खाल्ल्या आणि शासनाच्या आकडेवारीनुसार 107 हुतात्मे गेले, रक्त सांडलं आणि तेव्हा एक भाषिक मराठी राज्य स्थापन झालं। अहो त्यावेळेस पण मोरारजी सारखा माणूस मुख्यमंत्री होता, त्यांनी ऑर्डर दिल्या गोळ्या झाडा मराठी माणसावरती आणि हे राज्य म्हणजे मुंबई राज्य हे गुजरातमध्ये विलीनीकरण करा, परंतु मराठी माणसाने ते होऊ दिलं नाही। आणि आता देखील नरेंद्र मेहता सारखे माणसं मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुद्दा म्हणून पुन्हा एकदा घराणेशाहीच्या माध्यमातून एक अमराठी महापौर या महापालिकेवर देतात। या डिम्पल मेहता ज्यांना आपला देश स्वतंत्र कधी झाला हे माहित नाही, यांनी भर भाषणामध्ये सांगितलं की 1997 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। या डिम्पल मेहताला तुम्ही महापौर करताय। अहो तुम्हाला सगळं घरामध्येच पाहिजे, आमदार तुम्ही स्वतः, महापौर तुमच्या वहिनी, आणि मग भाजपच्या इतर लोकांनी काय सतरंजा उचलायच्या का? मला खंत एक वाटते की आज या 78 भाजपच्या नगरसेवकापैकी 46 मराठी नगरसेवक निवडून आले, परंतु हे नगरसेवकांनी खरं तर मराठी महापौराची मागणी लावून धरली पाहिजे होती। नेत्यासाठी काम करण्यापेक्षा या शहरासाठी या राज्यासाठी काम केलं पाहिजे। तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे ना की तुम्हाला आमदाराचं ऐकण्यासाठी निवडून दिलेलं आहे। म्हणून आमची एक मागणी आहे की महापौर मराठी झाला पाहिजे। आमच्या सोबत सगळे पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही जाणार आहात मीरा भाईंदर महापालिकेकडे जाणार आहात की इथेच थांबून तुम्ही निषेध व्यक्त? नाही, आम्ही आता थोड्या वेळात आमची आता जनसंख्या हळूहळू वाढते, आम्ही आता जवळपास अर्ध्या तासांनी या इथून प्रस्थान करू आणि महानगरपालिकेवर आमचा मोर्चा निघणार आहे। पोलिसांची दडपशाही दरवेळी असते। माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती आहे की आपण छाती ठोकपणे भर सभेमध्ये सांगितलं होतं की या शहरांचे महापौर मराठी हिंदूच होईल,
मग मराठी हिंदूच जर होणार असेल तर मीरा भाईंदरमध्ये मराठी हिंदूच का नकोय असा प्रश्न आहे. माननीय देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांनी पोलिसांना आदेश द्यावेत की मराठी मोर्चाच्या आड कोणी येऊ नये, दडपशाही वापरू नये. कारण मराठी मोर्चाच्या वेळेस, कबूतरखान्याच्या मोर्चाच्या वेळेस, शाळेंच्या मोर्चाच्या वेळेस आम्हाला याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावा. शांततेत आम्ही आमची मागणी मांडण्यासाठी महापालिकेवरती पोहोचणार आहोत. भाजपचं असं म्हणणं आहे की रुबीना फेरोज यांना चालते, डिंपल मेहता का चालत नाही. समोर समोर अहो, भाजपचं काय म्हणणं आहे, आमदार नरेंद्र मेहता आमदार 2 वेळा झाले. यांना हे माहिती पाहिजे की ज्यांचं बहुसंख्येने आकडा असतो त्यांचाच महापौर होतो. आणि रुबीना शेख बद्दल ते बोलले, त्यांनी आमच्या गिल्बर्ट मेंडोसा बद्दल बोलले आणि अनेक या ठिकाणच्या परेरा बद्दल बोलले. त्यांना हे माहिती नाही आहे की हे स्थानिक भूमिपुत्र आहेत. अहो, मराठी आणि अमराठी म्हणजे काय? परप्रांतीय तो असतो ज्यांचं इतर राज्य असतं, परप्रांतीय तो नसतो ज्यांचं एकच राज्य असतं. म्हणून या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र यांचं मराठी हे महाराष्ट्र हेच राज्य आहे. त्यामुळे नरेंद्र मेहतांनी एक लक्षात ठेवा, आपण काय बोलतो याचं भान ठेवून बोलत जावं. साहेब, तुम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात. याच्या अगोदर देखील जो मराठी एकीकरण समितीने आंदोलन केलं होतं त्यामध्ये देखील मनसेनं पाठिंबा दिला होता. काय सांगाल? बघा, भूमिका हीच आहे, जसं गोवर्धन देशमुख साहेबांनी सांगितलं की मराठी महापौर का नाही. माझं एक आहे, या ठिकाणी नरेंद्र मेहता आहेत, या ठिकाणी तुम्ही आणि पत्रकारांना असं पण आम्हाला विचारणं येतं की या आत्ताच का मराठी हो, ह्याच्या अगोदर पण मराठी गैर मराठी पण येऊन गेले. आज गीता जैन होते, डिंपल मेहता होती, या ठिकाणी मायरा मेंडोजा होती, म्हणजे अनेक येऊन गेले. तेव्हा का नाही झालं संघर्ष? ही आगमध्ये तेल टाकण्याचं काम हे नरेंद्र मेहतानी केलेलं आहे. गेल्या टायमाला मराठी आणि मारवाडीचा जो वाद झाला हा किरकोळ वाद होता, लक्षात घ्या, किरकोळ वाद होता. या ठिकाणी त्या दुकानदारांनी त्याच्यामधलं भांडण होतं. ह्याने आगीमध्ये तेल टाकून तो भडका जो करायला लावला. हा आमचा जाहीर आरोप आहे. तेव्हापासून हे मराठी अमराठीचा या मीरा भाईंदरमध्ये सगळं शांततेत चाललेलं, लक्षात घ्या. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांनी अमराठी देऊन, महापौर देऊन ही मोठं कृत्य केलेलं आहे, लक्षात घ्या. ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्याकडे मराठी महापौर, पण इथे का मराठी महापौर नाही? ही घंटा कुणाची, चेतावणीची घंटा कुणाला माहिती आहे का? जे सभागृहामध्ये बसलेले आमदार आहेत ना, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. रवींद्र चव्हाण साहेबांची साठी धोक्याची घंटा आहे, लक्षात घ्या. नरेंद्र मेहता मराठी माणसाच्या टेचून जर तुम्ही मराठी महापौर अमराठी महापौर जर बनवत असेल, ज्यांना आपल्या भारत स्वतंत्र कधी झाला तो माहिती नाही, मराठी बोलता येत नाही, ओढून तोडून सांगायचं ही मराठी आहे, ओढून तोडून सांगायचं मराठी, असं चालत नाही, लक्षात घ्या. सांगा ना 2 शब्द मराठी बोलायला. हो, महापौर आहात ना तुम्ही, प्रथम नागरिक आहात, बोला ना. ही अशी बोलू शकत नाही. त्यामुळे नरेंद्र मेहतांनी जे कृत्य केलंय हे त्यांना भोगावं लागेल. त्यांना वाटत असेल की फक्त महापौर झाला म्हणून सगळं संपलं, असं नाहीये. ह्याच्यानंतर पण संघर्ष अटल आहे. पावलावर जेव्हा मराठीवर अन्याय होईल तेव्हा मराठी माणूस उभा राहील, हे तुमच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. महानगरपालिकेत घराणेशाही चालणार नाही. महानगरपालिकेत घराणेशाही चालणार नाही. मीरा भाईंदरचा महापौर मराठी झालाच पाहिजे. मीरा भाईंदरचा महापौर मराठी झालाच पाहिजे. बंगले घेऊन राहतात महाराष्ट्रात. 97 साली माझी मुलगी मग स्वातंत्र्य लढ्याच्या आधीच आहे. तिने मग मराठ्या 2 वर्षात असताना लढत 97 सालाचा आपला